पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे बलुचिस्तान सरकारच्या एका अधिकृत ट्विटर हँडलवर तसा दावा करण्यात आलाय आणि त्यानंतर मोठी खळबळ माजली आहे। पाकिस्तान सरकारनं हा दावा फेटाळून लावलाय। असं असलं तरी शंकेला मात्र वाव आहे, कारण गेल्या महिनाभरापासून कुटुंबियांसह एकाही व्यक्तीला इम्रान खान यांना भेटण्यास मज्जाव केला जातोय। पाहुयात या संदर्भातला हा एक रिपोर्ट। इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू, हत्या की मृत्यू, सोशल मीडियावर जोरदार चर्चा। इम्रान खानच्या बहिणींना का भेटू दिलं जात नाहीये? पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची रावळपिंडीतल्या आदियाला तुरुंगात हत्या झाल्याचा दावा अफगाणिस्तानी मीडियानं केलाय। पाकिस्तानी लष्करानं त्यांना विष देऊन मारल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू झाल्या। त्याचवेळी बहिणींनाही इम्रान खान यांना भेटू दिलं जात नाहीये। म्हणूनच इम्रान खान समर्थकांमध्ये गोंधळाचं वातावरण दिसून येत आहे। दरम्यान पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून हा दावा फेटाळण्यात आलाय। पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या केवळ अफवा असल्याचं म्हटलंय। इम्रान खान यांच्या मृत्यूबाबतच्या बातम्या खोट्या आहेत। जनतेनं अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं पाकिस्तान सरकारनं एक अधिकृत निवेदन जारी केलंय। यापूर्वी मे महिन्यातही इम्रान खान यांची हत्या झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र त्या खोट्या ठरल्या। दरम्यान मंगळवारी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे हजारो समर्थक आदियाला तुरुंगाबाहेर जमले होते। त्यांनी खान यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्याची मागणी केली। तुरुंगाबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शेकडो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते। इम्रान खान यांच्या बहिणी अलिमा खान, डॉक्टर उझमा आणि नोरीन नियाझी तसंच पक्षातील इतर नेत्यांना तुरुंगाजवळ जाण्याची परवानगी नाकारण्यात आली। त्यानंतर त्यांनी फॅक्टरी नाका परिसरात धरणं आंदोलन केलं होतं। इम्रान खान यांची बहीण नोरीन नियाझी यांनी सांगितलं की आम्ही शांततेत आंदोलन करत होतो, रस्त्याला कोणताही अडथळा केला नाही, तरीही स्ट्रीट लाईट्स बंद करून आमच्यावर अंधारात हल्ला केला गेला। माझं वय 71 आहे, तरीही माझे केस पकडून मला जमिनीवर फेकण्यात आलं, रस्त्यावरून ओढत नेलं आणि मारहाण सुद्धा करण्यात आली। गेले काही दिवस पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयी विविध बातम्या येतात। त्यांच्या बहिणीला सुद्धा त्या जेव्हा इम्रान खान यांना भेटायला गेल्या होत्या तेव्हा प्रचंड त्रास दिला गेला अशा बातम्या आल्या। आजच इम्रान खान यांच्याविषयी अनेक अफवा पाकिस्तानी माध्यम आणि पर्यायाने जागतिक माध्यमांमध्ये सुद्धा पसरल्या। आता या सगळ्याचा विचार करता या बातम्यांमध्ये पूर्णही तथ्य नाही असं आपल्याला म्हणता येत नाही। याचं कारण म्हणजे पाकिस्तानचा इतिहास आणि आसिम मुनीर सत्तेत आल्यापासून पाकिस्तानच्या किंवा आसिम मुनीर हे लष्कर प्रमुख झाल्यापासून पाकिस्तानची सत्ता ज्याप्रमाणे त्यांच्या हातात एकवटली आहे, म्हणजे नावाला देशात असलेली लोकशाही पण खरं सत्ता केंद्र हे आसिम मुनीर आहेत आणि आता तर ते पाकिस्तानचे जवळपास राजे असल्यासारखेच वागतात। इम्रान खान यांच्या बहिणींनी पाकिस्तानमधील पंजाबचे पोलीस महासंचालक उस्मान अनवर यांना पत्र पाठवून संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। गेल्या 3 वर्षात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस अमानुष अत्याचार करत असल्याचा आरोप इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। दरम्यान भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचं आणि कमकुवत झालेली अर्थव्यवस्था सुधारण्याचं आश्वासन देऊन इम्रान खान जुलै 2018 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान बनले। त्यांचे टीकाकार आणि प्रतिस्पर्धी इम्रान खान यांना लष्कराच्या हातातील बाहुलं म्हणूनच पाहत राहिले। लष्करानंच निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवलं असा आरोपही विरोधकांकडून सातत्यानं करण्यात आला। असं मानलं जातं की इम्रान खान हे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि त्यांचे उत्तराधिकारी जनरल फैज हमीद यांच्यावर खूप अवलंबून होते। फैज हमीद त्यावेळी गुप्तचर प्रमुख म्हणून काम करत होते। इम्रान खान या दोन्ही अधिकाऱ्यांना आपले जवळचे सहकारी मानत असत। इम्रान खान यांना सत्तेत आल्यानंतर 4 वर्षही पूर्ण झाली नव्हती, तोच त्यांच्या राजकीय विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आणि त्यांना सत्तेवरून हाकलून लावलं। अशा प्रकारे इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासात पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आलेले पहिले पंतप्रधान बनले। त्यानंतर इम्रान खान यांना ऑगस्ट 2023 पासून रावळपिंडीतल्या आदियाला तुरुंगात ठेवण्यात आलं।
गेल्या महिन्याभरात कुणालाही इम्रान खान यांच्या भेटीची परवानगी मिळालेली नाही आहे. त्यामुळे त्यांचा घातपात तर झाला नाही ना, असा संशय व्यक्त केला जातोय. कुटुंबीयच नाही तर खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनीही 7 वेळा खान यांच्या भेटीचा प्रयत्न केला. मात्र तुरुंग प्रशासनानं त्यांनाही प्रवेश नाकारला. त्यामुळे ही शंका अजूनच बळावली आहे. आता बलुचिस्तानच्या एका अधिकृत ट्विटर हँडलवरून इम्रान खान यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आल्यानं चांगलीच खळबळ माजली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.